त्यानंतरची बातमी बीडमधली आहे। बीडमधल्या एका मृत जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या दाव्यानं आता खळबळ माजलेली आहे। माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं असून ते आत्महत्या करूच शकत नाहीत असं मयुरी जाधवर यांचं म्हणणं आहे। पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार घेत नसल्याचा त्यांनी आरोप देखील केलेला आहे। गाडीमध्ये सुसाईड नोट असल्याचं सांगितलं जातं, मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही। ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी, तसंच दोषी अधिकाऱ्याचं नाव समोर येतंय त्याला थेट शिक्षा व्हावी अशी मागणी सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केलेली आहे। माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत असा ठाम दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केलेली आहे। ते 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते। त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये, किंवा 7-8 दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्यासोबत घटना झाल्या, माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले आणि नंतर त्यांच्या जे गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात ती मला अजून दाखवली गेलेली आहे। मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे, पण ती मला अजून दाखवली गेलेली नाही आहे। ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले, माझी फिर्याद घेत नाहीये ते। सहेर शेख यांच्या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। पाकिस्तानच्या अब्बालाही जे अजून जमलं नाही ते या नवीन आलेल्या कोणी लोकप्रतिनिधींना काय जमणार आहे। हिंदू राष्ट्राची प्रत्येक इंच जमीन हिंदूंचीच आहे असं नितेश राणेंनी ठणकावलंय। तर हिरवे म्हणणारे कधी भगवे होतील त्यांनाही कळणार नाही असंही नितेश राणे म्हणताय। कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। त्यांच्या पाकिस्तानच्या अब्बाला अजूनपर्यंत जमलं नाही, ते ह्या नवीन आलेल्या कोणी लोकप्रतिनिधींना काय जमणार। आमच्या या हिंदू राष्ट्राची प्रत्येक इंच जमीन ही हिंदूंचीच आहे, हिंदूंचीच राहणार आणि हे हिरवे करणारे कधी भगवे होऊन जातील हे ह्यांनाही कळणार नाही। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। ACB नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। आपली निर्दोष मुक्तता व्हावी या संदर्भातला अर्ज भुजबळांनी कोर्टात केलेला होता आणि कोर्टाकडनं भुजबळांचा हा निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं। एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे। अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देश दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।